नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आझाद मैदानावर। तर काही इथं मुले भरपूर आहेत इथं, तर काय ह्यांचे हे कशासाठी इथं आलेत आणि कशासाठी इथं बसलेत, तर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। तर तुमचं नाव काय? तर माझं नाव गणेश लोखंडे आहे आणि आम्ही 18 तारखेपासून 18 तारीख म्हणजे 18 ऑगस्ट 2025 पासून आंदोलन पोलीस भरतीच्या वयवाढीसाठी करत आहे। तर 20 ऑगस्ट 2025 एक परिपत्रक निघालं आहे की 2022-23च्या मुलांना एक वयवाढ संधी मिळालेली आहे आणि 2024 आणि 25मध्ये त्यांचं वयवाढ संपलेलं आहे असा त्या 20 ऑगस्टच्या पत्रात उल्लेख नाही आहे। तर तो उल्लेख आम्हाला करून पाहिजे त्या पत्रात, जेणेकरून 2024 आणि 25मध्ये ज्यांचं वय संपले त्या मुलांचं नुकसान होऊ नये। जवळजवळ 1 लाखाच्या जास्त मुलं आज महाराष्ट्रात प्रॅक्टिस करते आणि त्या सगळ्या मुलांचं नुकसान व्हायला लागले सर प्रामाणिकपणे। आणि 2022 आणि 23मध्ये जर मुलगा बसत असेल तर 24 आणि 25ला तुम्ही का वगळला हा मुद्दा आहे। जर मोठा भाऊ बसत असेल तर लहान भावाला वगळताय कशाच्या पद्धतीने, कोणत्या आधारावर वगळताय, हे आमचं म्हणणं आहे। तुम्हाला की सर्वांना चान्स भेटा, सर्वांना चान्स दिला, सर्वांना संधी भेटली पाहिजे। तुम्ही कुठून आलात? आम्ही सांगलीवरून आलोय। अख्ख्या महाराष्ट्रातनं पोरं जमा झालेत, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, संभाजीनगर, सगळं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातनं मुलं आलेले आहेत। फक्त तुमचं म्हणायचं एवढंच आहे की आम्हाला ह्या भरतीला संधी भेटली पाहिजे, संधी दिली पाहिजे, 91 असो किंवा 92 असो, कोणत्या असो। जर 2022-23 मध्ये यांचं वय संपलं त्यांना संधी भेटली, तर मग ह्या 24 आणि 25 मध्ये संपले ह्यांना नाही भेटत, तर मग सगळ्यांना सरसकट संधी मिळावी आणि ती पण ह्याच भरतीमध्ये। कारण आता वर्षभर प्रॅक्टिस करतात, वर्षभर तुम्ही ग्राउंड मध्ये जाताय, अभ्यास करताय, ज्या गोष्टीची वाट बघताय आणि तीच गोष्ट तुम्हाला म्हणजे लास्ट टाइमला आता समजते। म्हणजे मागच्या वर्षी काय झालं होतं की वयवाढ सर्वांना वयवाढ भेटेल, मागच्या वर्षी वयवाढ भेटेल, पण हे माहिती नव्हतं कोणाला की कोणाला भेटणार आहे कोणाला नाही। म्हणून तुम्ही मागच्या वर्षीपासून प्रॅक्टिस करत होते, वर्षभर तुम्ही ग्राउंड म्हणा किंवा अभ्यास म्हणा करत होते। आणि आत्ता ह्या परिपत्रकात म्हणजे असं आलं की डायरेक्ट 22-23 मध्ये ज्यांचं संपते फक्त त्यांनाच एक विशेष संधी, म्हणजे तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस करून मग तुम्हाला काय फायदा। 24-25 मध्ये ज्यांचं वय 2024ला संपलं म्हणजे तो 91 वाला 91 वाला, ज्यांचं वय आत्ता संपलं 2025ला तो 92 वाला, त्यांचं नुकसान होतंय कारण ते वर्षभर प्रॅक्टिस करतात। मग एक विशेष संधी म्हणून सगळ्यांना संधी भेटली द्या। आणि दुसरी पण गोष्ट अशी आहे की ॲक्च्युलीमध्ये काय झालं होतं, 31 डिसेंबर 2023 पर्यंत कोरोनाची वयवाढची JR होता। तर 2021-22ची भरती आय थिंक 9/11/2022ला सुटलेली आणि मार्च-एप्रिलमध्ये संपलेली ती, आणि वरच्या जे महिने राहिले होते त्यात त्या मुलांनी आंदोलन केलं होतं आणि त्यांना एक परिपत्रक मिळालं होतं की त्यांना एक संधी देण्यात येईल, पण ती पण भरती पुढे ढकलली। त्यामुळं 17 महिने नाही, त्यात काय झालं 2024 मध्ये ती भरती निघाली। ती जर त्या मुलांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मिळाली असती तर त्या मुलांनी ते आंदोलन पण केलं नसतं, त्यांना ते वयवाढ पण भेटली नसती। तर तुम्ही 6 महिन्यासाठी तर तुम्ही त्यांना आता 2 वर्षानंतर संधी देत असाल, तर आमची ॲक्च्युली 2024ची भरती 17 महिने लेट झाली 24 पासून। तर तुम्ही एक चान्स आम्हाला दिलाच पाहिजे, कारण 6 महिन्याच्या मुलांना तुम्ही 2 वर्षानंतर चान्स देण्याचा म्हणजे तुमची एक विशेष बाब करून तुम्ही दिली, तर मग आम्हाला ऑलरेडी 17 महिने लेट झाले भरतीला, तर तुम्ही आमचा का समावेश करून घेतला हाच आमचा प्रश्न सरकारला। आणि ऑलरेडी ना 2022च्या मुलांना आहे ना संधी भेटलेली, कोरोना काळात जो JR आलता त्यानुसार भेटलेली, म्हणजे त्या मुलांना संधी भेटून पण डबल संधी भेटली 2022च्या मुलांना। 2023च्या मुलांना अन्याय झाला मागच्या वेळेस, तर त्यांना भेटली रीतसर आहे, पण त्यांना पण भेटली तर आम्हाला पण भेटायला पाहिजे, कारण आमचं पण वय आत्ता संपलेलं आहे। जर शासनाने त्यावेळेस डिक्लेअर केलं असतं ना तर 91-92ला संधी भेटणार आहे का नाही भेटणार आहे, जर आम्ही प्रॅक्टिस सोडली असते आम्ही वेगळा मार्ग निवडला असता, पण प्रॅक्टिस करतोय खेड्यापाड्यातून आम्ही शहरामध्ये जातो, तिथं 6 ते 7 हजार आम्हाला मंथली खर्च आहे तो करून आम्ही हे करतो। आणि आज 8 दिवस झाले इथं उभं आहे, इथं दखल घ्यायला कोणी आलं नाही, तर शासन तर दुर्लक्ष करतायच, बेरोजगारी बघत पण नाही, वेळेत जाहिराती नाही। MPSCची काही शेड्यूल ठरलेलं आहे, त्या शेड्यूलनुसार जाहिरात पडते। तुम्ही
ऑगस्टमध्ये तुम्ही सांगता का 2024ला आम्ही ऑगस्टमध्ये ही भरती प्रक्रिया संपल्यावर भरती घेणार आहे. भरती तर घेतली नाही. आता तुम्ही काढते दोन्ही एकत्र 2025मध्ये, ती पण अजून जाहिरात आलेली नाही, बरोबर. ती जाहिरात आल्यानंतर तुम्ही आता सांगता का 2024 आणि 25चा पोर डिस्क्वालिफाय. तर आमच्या आईवडिलांनी कोणाला बघायचं? आमच्या आईवडिलांची अपेक्षा आहे की पोरग लागेल कुठंतरी परिस्थिती सुधरण. यातला एक पण रईस बापाचा पोरग नाही. जर असं कोणी रईस बापाचा तर मग तो करतच नाही भरती. हा अन्यायच ना आमच्यावर. त्यासाठी आम्ही बसलेलो आहे. आम्हाला आमची मागणी मान्य झाली तर आम्ही इथून जाणार. संधी भेटली. हा, आमचं शॉर्टमध्ये एकच मागणं आहे की फक्त आम्हाला 24 आणि 25च्या मुलांना फक्त समावेश करून घ्या. म्हणजे आमचं बाकीचं दुसरा सरकारवर काय सुद्धा रोष नाही. फक्त एक आम्हाला समावेश करून घ्यावा एवढीच आमची सरकारला विनंती. आता मागच्या भरतीच्या वेळेस ज्यांनी आंदोलन केले होते त्यांना चान्स भेटला ह्या भरतीच्या वेळेस. आता तुम्ही आंदोलन करणार, परत तुम्हाला चान्स समजा एक सांगते पुढच्या भरतीच्या वेळेस भेटेल. परत पुढच्या भरतीला पण 93-94 वाले 94 वाले असं परत ते पण करणार. म्हणजे चालत राहणार. आता आज 91-92 वाले, पुढच्या वर्षी 93-94 वाले असणार. ते म्हणतील त्यांना संधी दिली आम्हाला द्या. म्हणजे चालूच राहील. हे चालूच राहील. तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे की सगळ्यांना एकदा संधी देऊ. एकदा सरसकट संधी द्या. हा विषय कायम चालू यावेळी सरसकट एकदाच दिली म्हणजे सगळ्यात दिलं म्हणजे मग सांगता येईल की बाबा हा तुम्हाला मागच्या वेळेस संधी दिली होती सगळ्यांना. आता मग 92-93-94 कोणी असेल तो जी त्यांची तारीख असेल त्याच्यात बसत असेल तर तो देणार. बरोबर आहे. आता याच्यामध्ये नुकसान ते जास्त करून 91 कारण मागच्या भरतीला पण भरता आला नाही फॉर्म. याचं वय मार्चमध्ये संपते, फेब्रुवारीमध्ये संपते, जानेवारीमध्ये संपते. त्याला काय भरता आला नाही. या भरतीच्या वेळेस पण कोणाला भेटले 2022 आणि 2023 मध्ये संपले. बहुजन क्रांती सेना आई संघटनेच्या वतीने अर्धवेळ परिचरिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी आणि अर्धवेळ परिचरिका महिलांना जो शासनाकडून ज्या सुविधा दिल्या जातात संधीचं कॅल्क्युलेशन कसं बोलता तुम्ही? कारण आमचं वय होतं, आमचं वय 33 क्रॉस नव्हतं. त्यामुळे आम्ही बसलेलो क्वालिफाय. संधी विषय काय? संधीचा विषय काय? ज्यावेळेस तुम्ही 33 क्रॉस करशाल किंवा 28 क्रॉस करशाल त्यानंतर जे भेटेल त्याला संधी. ही संधी नव्हती. आम्ही वयातच होतो त्यावेळेस. 91 नाही 92 पण अन्याय आहे. कारण 92 तेव्हा ऑलरेडी बसत होतं. मग त्यांना कधी चान्स भेटला नाही. त्याला संधीचा प्रश्न झाला नाही. वेळ आम्ही वयात बसत होतो. आम्हाला संधीचा प्रश्न झाला नाही. सरकारने ठरवलं त्याच्यामुळे 91-92 सर्वांनाच दिलं पाहिजे. मी पण तेच सांगितलं मी थोडक्यामध्ये. कारण ह्या वर्षी होणार परत पुढच्या वर्षी त्यापेक्षा सगळ्यांना संधी भावाने जसं सांगितलं की ज्यांचं वय 22 आणि 23 मध्ये संपलंय त्या लोकांनी विद्यार्थ्यांनी आंदोलन करून त्यांना चान्स भेटून घेतलं. तसंच कारण भेटून घेतलं कारण की त्या वर्षीची भरती होती. आता ही भरती पण 2024-25चीच आहे आणि या विद्यार्थ्यांचं वय 24-25 मध्ये संपलं. हे विद्यार्थ्यांचं यामध्ये काही दोष नाही. हे दोष पूर्णपणे सरकारचा आहे. आणि हा विनंती आहे की जे विचार त्यांनी 22-23 वाल्यासाठी केलं तेच विचार 24-25 वाल्यांसाठी करावं. जर हे करत नसेल तर कुठंतरी मुलावर अन्याय होत आहे आणि कायद्यामध्ये तफावत वाटत आहे. त्यामुळं आम्ही 18 तारखेपासून इथं बसलेलं आहे. बाकीचे 36 जिल्ह्याची मुलं आहे यामध्ये. ते 36 जिल्ह्याची मुलं त्यांची राहायची व्यवस्था नाही. ते CSTला राहत आहे. वडापाव खाऊन ते जगत आहे. पण यांची दखल आजपर्यंत एखाद्या आमदारांनी खासदारांनी किंवा कोणत्याही सचिवांनी किंवा मंत्र्यांनी घेतली नाही. कोणी तर आम्ही आभार मानतो टिकरवाल्यांचं. कारण की त्यांनी आमचं हे ऐकून घेतलं आणि आमचं मत महाराष्ट्रासमोर आम्ही लोकांपुढं मांडत आहे. आणि त्यामुळं त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आमची तुम्हाला बी अपेक्षा आहे की आमचं विचार जे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे. हो, ज्याच्यापर्यंत जायला पाहिजे. काय विचार असेल? आमचा एकच विचार आहे. जशी 22-23 वाल्यांना विशेष संधी दिली तशी 24-25 वाल्यांना विशेष संधी देऊन त्यात सामावून घेऊन हा वय वाढ म्हणा विशेष संधीचा विषय ड्रॉप करावा. इथनं पुढं पुणेमध्ये आंदोलनाचा विषय पण येणार नाही. भरती वेळोवेळी काढावी. जसं सरकारने भरती प्रत्येक वर्षी म्हणजे नाही का मोठीच काढली फडणवीस साहेबांनी आतापर्यंत. पण ह्या वेळेस जरा अन्याय होतोय आमच्यावर 24-25वर. तर त्यांनी याचा विचार करावा आणि आम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेऊन अर्ज करता यावा अशी तरतूद त्यांनी उद्याच्या कॅबिनेटमध्ये केली तर चांगलं होईल. तुमच्या माध्यमातून हा जर त्यांच्यापर्यंत प्रश्न पोचला तर उद्याच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय घेऊन त्यावरती निर्णय होऊ शकतो. अशी टिकरवाल्यांना माझी विनंती.
तुमच्या माध्यमातून प्रयत्न करावा तुम्ही. बरोबर आहे, कारण की 22-23 वाल्यांना संधी भेटली आहे, पण तुमचं वय ऑलरेडी बसत होतं. 91-92 वाले होते, त्यांना त्यांचं वय बसत होतं म्हणून मागची भरती देता आली, तर त्यांना पण विशेष संधी भेटलेली नाही. मग सगळ्यांनाच विशेष संधी भेटली पाहिजे. परत मग तो वयवाढीचा मुद्दा पण पुढे जाणार. मुंबई आझाद मैदान या ठिकाणी बहुजन क्रांती सेनेच्या वतीने बहुजन क्रांती सेनेचे सरसेनापती माननीय आनंदजी पटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई आझाद मैदान या ठिकाणी अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचं वादळ देखील आझाद मैदान या ठिकाणी पोहोचलेलं आहे. मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आई संघटना असेल, आनंदजी पटेकर साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे वादळ आलेलं आहे आणि 2024-25 पोलीस भरतीमध्ये सामावून